हाय फ्रेंड्स, मी सुषमा सकने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे शुक्रवार आणि आजच मी हा ब्लॉग बनवत आहे आणि आजचा ब्लॉगच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर शिवांश अद्विक दोघे झोपले, तिकडे बघू शकता त्याचा पाठ हलत आहे। मी आता त्याला हलवून आले आणि शिवांश पण तिकडे झोपलेला आहे, म्हणून मला ब्लॉग शूट करायला जमलेला आहे। नाहीतर हे दोघे जागे असते ना, ते यांचाच जास्त आवाज असतो आणि मग मारामारी असतात, रडारड असते। खरं तर अद्विक जास्त रडारड करतो, त्याच्यामुळे मग व्हिडिओ शूट करण्याची इच्छा होत नाही, कारण त्याला रडवत रडवत व्हिडिओ शूट केला की मलाही चांगलं वाटत नाही आणि बघणाऱ्यालाही चांगलं वाटणार नाही, म्हणून मग मी त्याला बघते आधी आणि वेळ मिळाला तर मग व्हिडिओ शूट करते। तर आता ते झोपलेले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला घेतला। त्या दिवशीच्या ब्लॉगला छान कमेंट केलं तुम्ही, अद्विकची काळजी केली, त्याच्यासाठी खरंच मनापासून थँक्यू। कारण तर तुम्ही खूप प्रेमाने इतक्या चांगल्या कमेंट केल्या आणि अद्विकची काळजी केली। त्या दिवशीच्या तुमच्या कमेंट बघून खरंच खूप चांगलं वाटलं। आणि आता ना अद्विकची तब्येत जरा चांगली आहे, जे काही स्किन इन्फेक्शन झालं होतं ना ते कमी आहे म्हणजे जे होतं तेवढंच आहे, पण ते आता थोडंसं बसत आलं आहे। तर पूर्णपणे बसलेलं नाही, थोडंफार आहे अजून, तर थोडासा त्रास होतो त्याला अजून। जोपर्यंत पूर्णपणे ते स्किन इन्फेक्शन बसत नाही तोपर्यंत त्यालाही बरं वाटणार नाही। तर त्रास होतो त्याला, चिडचिड होते त्याची, त्याच्यामुळे ब्लॉग बनवणं होत नाही आहे असो। आणि तसंही ना काही महिन्यांपासूनच, म्हणजे जसं अद्विक लहान होता किंवा मी प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा व्हिडिओ बनवले, अद्विक ताना होता तेव्हासुद्धा मी व्हिडिओ बनवले। तर काही महिन्यापासून ना अद्विकला जास्त कळायला लागलं, त्याच्यामुळे ना आता तो राहत नाही। जेव्हा केव्हाही मी व्हिडिओ शूट करायला घेतला की लगेच त्याची रडारड सुरू होते। आता व्यवस्थित तो शांत बसत नाही, शांत राहत नाही। मला असं वाटते अजून किती दिवस असंच चालणार माहीत नाही। चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते पण बनवू शकत नाही आहे, त्याचं मला खरंच वाईट वाटते। पण काय करू, मुलांना आधी बघावं लागणार आणि त्यानंतर मग जे काही मी काम करते ते करावं लागणार। अद्विक जास्त चिडचिड करतो, जास्त त्रास देतो, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायची खरंच इच्छा होत नाही। म्हणजे व्हिडिओ शूट करायला घेतला की इकडे त्याची रडारड सुरू होऊन जाते, मग त्याला रडवत ठेवून व्हिडिओ शूट करू शकत नाही आणि केलाही तरी मग त्याची रडारड ऐकायला येते आणि तेही चांगलं वाटत नाही। आणि खरं म्हणलं तर तो रडत असला की व्हिडिओ शूट करावासाच वाटत नाही। आणि असं नाही की थोडा वेळासाठी रडतो, तो बस विचारू नका, त्याची चिडचिडणं सारखीच चालू असते, म्हणजे कशा ना कशासाठी। म्हणजे आता दोघं भाऊ खेळतात घरामध्ये खेळतात, मग एखादी वस्तू त्याला पाहिजे असणार आणि तीच वस्तू शिवांशला पाहिजे असणार, तर दोघांची त्यात भांडणं होणार आणि ते भांडणं लवकर मिटत नाही, त्यांचे भांडणं मिटायला वेळ लागते। मग अद्विकची सारखी चिडचिड होत राहते, सारखा तो किरकिर करत असतो। आणि मी इकडे किचनमध्ये वगैरे असले की मग तो माझ्या जवळ असतो भरपूरदा। तो गॅस ओट्याच्या जवळ उभा राहून इथे पडलाय, त्याच्यामुळे मला भीती वाटते। सारखं गॅस ओट्याच्या जवळ डब्यावरती उभा होतो आणि तिथून पडतो, तर मला भीती वाटते त्याची। दिवसेंदिवस ना जे माझं डेली ब्लॉगिंग आहे ना ते करणं कठीण होत चाललं आहे, थोडंसं अद्विकमुळे म्हटलं तरी चालते। तर रोज एक दिवसानंतर ब्लॉग येईलच असं नाही म्हणणार, आले तर येऊनही जातील, नाही आले तर मग 2-3 दिवसाचा गॅप, 4 दिवसाचा गॅप असाही येऊ शकतो। कारण तर मुलांच्या समोर माझ्यासाठी काहीच नाही आहे, ते चांगले तर मग मी चांगली, आणि त्यांनी व्हिडिओ बनवू दिला तर मग मी व्हिडिओ बनवणार असं होतं। मुलं चिडचिड करतात तर मग माझी इच्छा होत नाही व्हिडिओ बनवण्याची। विचार करते आज मस्त छान व्हिडिओ बनवायचा असं ठरवते आणि मग तेव्हाच मग व्हिडिओ बनवायला सुरुवात केली की मग अद्विकची रडारड सुरू होऊन जाते। मग विचारूच नका, मग ती इच्छा पण होत नाही व्हिडिओ बनवण्याची, मग असं होते। 2 वर्ष झाले आपल्या चॅनलला बरोबर, तरी नेटानं काम करत आहे। म्हणजे स्वतःला असं म्हणते की चला व्हिडिओ बनवत राहू, एक दिवस आपले व्हिडिओला व्ह्यूज येणार, पण काहीच नाही, जिथेच आहे। 2 वर्ष झाले तरी अजूनही जिथे आहे तिथेच आहे, अजूनही आपलं चॅनल ग्रो करत नाही आहे। तर माझ्यातच काहीतरी कमी आहे, माझ्या कॉन्टेंटमध्ये कमी आहे। व्ह्यूज येतील तरच सगळं काही आहे, व्ह्यूज नाही तर मग काहीच नाही, मग इथे टाईम वेस्ट करून काहीच उपयोग नाही असं मला वाटतं। आता 2 वर्ष झाले मी कंटिन्यू इथे काम करत आहे, गॅप तरी असा जास्त नाही आहे, 1-2 महिन्याच मी ब्लॉगिंग बंद केलेलं नाही कधीच। जर गावाला वगैरे असले तर 5-6 दिवस, 7-8 दिवस असं एखादी वेळेस इथे असले तर 2-3 दिवस, 4 दिवस असं, तेही काही अडचण आली तर अशा वेळेस मी व्हिडिओ बनवत नाही। पण मी नित्यनेमाने 1 दिवसानंतर आपल्या चॅनलवरती ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न केला आणि सोबत शॉर्ट व्हिडिओसुद्धा, मिनी ब्लॉग, शॉर्ट व्हिडिओ जे येईल ते, जे करता येईल ते व्हिडिओ सगळे बनवले मी।
पण परिस्थिती तिथेच आहे. आता मी कोणाला दोष देत नाही, दोष तर माझ्याच नशिबाचा आहे. कारण तर लहानपणापासूनच माझं नशीबच आहे. कुठलंही काम करायला घेते ना तिथे मला यश मिळत नाही आणि इथे तसंच होत आहे. कारण तर अनुभव आहे मला ह्या सगळ्या गोष्टीचा, माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे अपयशीच आहे मी असं म्हटलं तरी चालते. प्रत्येक गोष्टीमध्ये मला अपयश मिळतं, मी अपयशीच आहे असं मला वाटते. एवढी मेहनत केल्यानंतरही जर आपण पुढे जातच नाही आहोत, आपण तिथल्या तिथेच आहोत, तर मग काय उपयोग आहे? आपला तरी काय उपयोग आहे ना आपल्या कामाचा तरी काय उपयोग आहे असं वाटतं मला कधी कधी. हताश आहे, निराश आहे. एकतर मला जे आवडते त्यात मी काहीच नाही करू शकत आणि जे मला आवडत नाही तसेच मी व्हिडिओ बनवते असं चालू आहे माझं. म्हणजे मला खूप फिरायला आवडतं पण ती वेळ आता नाही आहे. जेव्हा वेळ होती तेव्हा मला हे सगळं सुचलं नाही, नाहीतर या माध्यमातून मी किती फिरले असते. जेव्हा मला हे कळलं असतं की यूट्यूबवरून पेमेंट मिळतं, मी असं कंपन्यांमध्ये काम करायला गेलेच नसते. तिकडे जाऊन माझा टाईम वेस्ट मी केलाच नसता. मला असं हे जरी माहीत असतं ना की यूट्यूबवरून 4 पैसे अर्न होतात आणि आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो, जे काही माझी इच्छा होती फिरण्याची वगैरे ते मी सगळी पूर्ण करू शकले असते, तेव्हा मला हे कळलंच नाही. कारण तर तेव्हा मोबाईल वगैरे नव्हता आणि असं सांगणारं पण नव्हतं कोणी. आज दुःख वाटत आहे, खूप दुःख वाटत आहे की 2 वर्ष झाले माझ्या चॅनलला. मी भरपूर ब्लॉगरला बघते ना, आपले जे घरगुती हाऊसवाईफ आहेत ना त्यांना बघते ना मी, तर कधी ना कधी त्यांच्या घरातलं कोणी ना कोणी फॅमिली मेंबर त्या व्यक्तीला सपोर्ट करते, तिचा व्हिडिओ तरी शूट करते, निदान 1-2 मिनिटाचा व्हिडिओ तरी शूट करते. मला तेवढाही सपोर्ट नाही आहे. एखादी वेळेस म्हटलं ना की मिस्टरांना की बाहेर शॉपिंगला गेलो किंवा मग कुठे फिरायला गेलो तर माझा व्हिडिओ तेवढा शूट करा ना. मला नाही जमत, मला लाज वाटते, मी नाही करत, मी नाही शूट करते, तूच कर, असं उत्तर असतं. तर दोष मी त्यांनाही देत नाही. त्यांना फक्त असं पब्लिक प्लेसवरती जाऊन फोटो काढायला, म्हणजे स्वतःच्या हाताने सेल्फी काढायला, भरपूर फोटो काढायला त्यांना आवडतं. पण एक व्हिडिओ शूट कर म्हणलं तर ते नाही आवडत. असं मीच असं नशीब घेऊन जन्माला आले की कुठलंही काम करायला घेतलं की त्यात अपयश. काही दिवस काम केलं की अपयश, यशच नाही. इथेही तसंच, आधी घडलं, भरपूर गोष्टी घडल्या त्यातही तसंच. जरा मुलं खेळत आहे किंवा मारामाऱ्या झाल्या मुलांच्या, ते एखादी त्याला सांभाळावं, हे घरातल्या व्यक्तीचं काम आहे. मी जर इकडे स्वयंपाक करत आहे किंवा थोडासा व्हिडिओ शूट करत आहे, मी काही जास्त लंबा व्हिडिओ बनवत नाही, तुम्हाला माहिती आहे. 15 मिनिटाचा तर माझा येतच नाही, 9-10 मिनिटाचे मी व्हिडिओ बनवते. काही बनवत आहे तर व्हिडिओमध्ये 1 मिनिट जरा बोलून सांगायचं असेल तर तेही सांगता येत नाही, अशी परिस्थिती होती कधी कधी. आणि आपल्याच घरातली व्यक्ती आपली टिंगल करायला लागते कधी कधी अशी टिंगल करते की एवढे वर्ष झाले काम करते, 1 रुपया कमवला नाही, काय करते काय माहीत, असं बोलून मन दुखी करतात. आणि मग काय होणार आहे? तर तुम्हाला मी मगाशीच म्हटलं की मला हे डेली व्लॉगिंगमध्ये स्वयंपाक करणं, घरातली कामं दाखवणं हे नाही आवडत. मला आवडते फिरायला, पण मी त्यातलं काहीच नाही तुमच्यासोबत शेअर करू शकत जास्त. कारण ते माझ्याजवळ असतात मुलं, गेले बाहेर तरी मुलं असतात, त्यांना सांभाळून मग व्हिडिओ कधी कधी शूट करायला जमत नाही. कारण तर दुसरं तिसरं कोणीच नसतं व्हिडिओ शूट करायला माझ्यासोबत. आणि आता ते दिवस नाही आहे, मला नुसतं फिरायला मिळणार आणि मग मी तिकडचे व्हिडिओ बनवणार, असे आता दिवस राहिले नाही. ते माझ्यावरती जबाबदारी आहे 2 मुलांच्या, घराची, मुलाची, नवऱ्याची, त्याच्यामुळे नाही करू शकत. जे आवडते त्याच्यात मी नाही आता काही करू शकत, अशी परिस्थिती आहे माझी. आणि जेही करते त्यातही आता अडचणी येत आहेत. तर कधी मुलांच्या तब्येती खराब असतात, कधी मग कधी काय असं होत चाललं. कधी कधी असं वाटते की मी काहीच आयुष्यात करू शकणार नाही. मेहनत करायला तर खूप तयार आहे, पण काहीच उपयोग नाही त्याचा. दिवसेंदिवस मला ब्लॉगिंग करणं खरंच खूप कठीण झालं. तर कधी येईल 1 दिवसानंतर ब्लॉग, तर कधी 4 दिवसानंतरही येईल. तर असं होऊ शकते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. अद्विकची खूप जास्त चिडचिड होते, अद्विक सारखा चिडचिड करतो. अंगावरती घेऊन राहा, मला घेऊन काम कर, तू मला घेऊनच तू इथे काम कर, स्वयंपाक कर, असं त्याचं असतं. ते शक्य नाही.
त्याला घेऊन मी दिवसभर व्हिडिओ पण नाही बनवू शकत आणि त्याला घेऊन मी कामंसुद्धा नाही करू शकत, कारण ते मला पटत नाही. पण थोडंसं व्हिडिओकडे दुर्लक्ष झालं तर चालेल, मुलांकडे नाही. तुम्हाला असं वाटू नये की मी माझ्या अचानक आता ब्लॉग 2-4 दिवसानंतर यायला का लागले, असं वाटू नये. याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की अद्विकमुळे ना शक्य होत नाही ते. आता कसं तो लहान आहे, त्याला कळत नाही एवढं. मी शिवांश तरी आता हुशार आहे, त्याला कळतं, मी बोललेलं सांगितलेलं कळतं. पण अद्विकला कळत नाही. लहान मुलं हट्टी असतात, जे त्यांना पाहिजे तेच पाहिजे त्यांना, नाहीतर त्यांच्या मनाविरुद्ध केलं तर मग ते अजून जास्त रडतात. मग त्यांच्याही मनाचा विचार करून सगळे कामं करावे लागत आहे. थोडंसं कठीण चाललं आहे, पण प्रयत्न नक्की करणार 1 दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकण्याचा. तर चला, हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं या व्हिडिओमध्ये. ब्लॉग आज मी बनवणार नव्हतेच, म्हटलं तुम्हाला हे सांगावं की 2-4 दिवसानंतर ब्लॉग येईल. कधी कधी 1 दिवसानंतरही येईल. तर त्यामागे कारण फक्त माझी मुलं आहेत. अद्विक आहे, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असणार की अद्विक जेव्हाही मी व्हिडिओ बनवते तेव्हा तो त्याची रडारड सुरू करतो. पूर्ण व्हिडिओ तो चुप राहून शूट नाही करू शकत, बरीच त्याची चिडचिड होते. मग त्याची चिडचिड झाली, त्याची रडारड झाली, सगळं मूड चाललं जातं आणि मग त्याच्यानंतर मग व्हिडिओ बनवणं माझ्यासाठी कठीण होऊन जातं. मला ना आता सध्या तरी पाहिजे तसे व्हिडिओ बनवता येत नाही आहे. येईल आपल्या चॅनलवरती चांगले ब्लॉग. मी चॅनल बंद तर करणार नाही आहे. जेव्हा अद्विक थोडासा मोठा होणार, समजदार होणार, त्याला कळायला लागणार, तो शांत खेळायला लागणार, तेव्हा नक्कीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ चांगले येईल आणि मी चांगले बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन. फक्त मला असा सपोर्ट द्या. आतापर्यंत जसा सपोर्ट केला तसा सपोर्ट पुढेही करा. मग एवढंच मी आता तुम्हाला म्हणू शकते, बाकी तर काहीच नाही. चला तर मग मी आता मुलं उठतील, पुन्हा उठले की मग त्यांना बघावं लागतं, त्यांचं खाणं पिणं असतं, मग त्यांच्या मागे भरपूर वेळ जातो, म्हणून शक्य होत नाही व्हिडिओ 1 दिवसानंतर येईलच असं. पण 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर नक्कीच मी आपल्या चॅनलवरती एक तरी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. चला, आता अद्विकची तब्येत थोडीशी चांगली आहे. सर्दी आहेच अजूनही. ते स्किन इन्फेक्शन झालं, ते थोडंसं कमी झालं आहे आणि डोक्यामध्ये खूप जास्त झालं होतं. म्हणजे इथे डोक्यामध्ये त्याला तेच स्किन इन्फेक्शन, तळपायापासून तर मी तोंडापर्यंतच म्हणाले होते, पण त्याला तर डोक्यात पण झालं. तर डोक्यात पण त्याला स्किन इन्फेक्शन झालं अद्विकला. तर त्याला खूप जास्त त्रास झाला. मग त्यांनी पूर्ण असं नखाने खाजवून ते फोडं फोडले आणि मग त्याच्यावरती खिपल्या चढल्या. मग त्या खिपल्यासुद्धा त्यांनी काढल्या हाताने. तर त्याला खूप जास्त त्रास झाला. अद्विकला सांभाळून जेवढे व्हिडिओ बनवून होते माझ्याकडनं तेवढे व्हिडिओ मी बनवेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन. कठीणही चाललं आहे तरी, पण प्रयत्न नक्की करेन की 1 दिवसानंतरच आपल्या चॅनलवरती जसे व्हिडिओ येत होते तसेच टाकण्याचा. तसा 4 दिवसानंतर सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येऊ शकते काही दिवस. असो, भेटते लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.